नागपूर जवळील अजनी पोलीस स्टेशनने ऑपरेशन थंडर अंतर्गत एक मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे। नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या नशामुक्त नागपूर या संकल्पनेला मूर्त रूप देत अजनी पोलिसांनी तब्बल 37 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करत 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। ही कारवाई नेमकी कशी घडली, गोपनीय माहितीपासून त्या आरोपींना अटक करेपर्यंत पोलिसांनी कशी सूत्रे हलवलीत आणि यातून ड्रग्ज तस्करीच्या कोणत्या नव्या धाग्यांचा पर्दाफाश झालाय, या संदर्भात अजनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे। डीबीचे तपास पथक हे पोलीस स्टेशन मध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती हा पोलीस ठाणे अजनी हद्दीत एमडी विकायला घेऊन येणार आहे। अशा माहितीवरून आम्ही सदरची माहिती आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय सीपी साहेब, माननीय जॉइंट सीपी साहेब, त्याच्यानंतर माननीय साउथ रिजन सर आणि माननीय DCP सर आणि माननीय ACP सर या सर्वांना आम्हाला ही माहिती मिळाल्याबरोबर आम्ही ही माहिती दिली। NDPSच्या तरतुदींचं पूर्णपणे पालन करून सदर तपास पथकची पूर्ण टीम ही घटनास्थळी पोहोचली आणि तिथे सापळा रचला असता सुरुवातीला एक व्यक्ती तिथे जो ज्याच्याबद्दल माहिती मिळाली होती तो तिथे आला, ऍक्टिवा गाडीने आला। तर ऍक्टिवा गाडीला आल्यावर त्याची NDPSच्या तरतुदीप्रमाणे जेव्हा आम्ही झडती घेण्यात आली त्याच्याकडे 2.5 ग्राम MD मिळाले। तर त्याला त्या 2.5 ग्राम MD बाबत विचारणा केली असता की आपण ही कुठून आणलेली आहे, तर त्याने सदरची MD ही लोकेश सुरेश भोंडे याच्याकडून आणलेली आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून सदरच्या स्टाफने सदरचा सापळा हा कंटिन्यू ठेवला, सदरचा पंचनामा कंटिन्यू ठेवला असता मग लोकेश सुरेश भोंडे याच्याकडे पोहोचले असता त्याच्याकडे 5 ग्राम MD मिळाली। त्यानंतर लोकेश सुरेश भोंडे याला तपास पथकाने याबाबत माहिती विचारली असता त्याने सांगितले की पोलीस ठाणे अजनी हद्दीत राहणारा दत्तू उर्फ विशाल अंबादास दाभने याच्याकडून सदरची MD घेतलेली आहे। तर लगेच तपास पथकाने दत्तू उर्फ विशाल अंबादास दाभने याच्याकडे छापा टाकला असता त्याच्याजवळून आम्हाला 29.50 ग्राम MD मिळाली। अशी एकूण या सदरच्या कारवाईमध्ये 37 ग्राम MD मिळालेली आहे। आणि त्यानंतर तपास पथकाने या तिघांना जागीच अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून एक ऍक्टिवा, एक मोटरसायकल आणि 4 मोबाईल आणि 37 ग्राम MD असा एकूण 2,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आणि त्याचप्रमाणे सदर बाबत PCR घेऊन 4 दिवसांचा PCR मिळालेला आहे आणि पुढची कारवाई आणि पुढचा तपास आमचा सुरू आहे। तर ऑपरेशन थंडर मध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र कुमार सिंगल यांनी नशामुक्त नागपूर हे जे स्वप्न बघितलेलं आहे या अनुषंगाने आम्हाला नवीन प्रेरणा मिळत राहते आणि आम्ही ते जोमाने कार्य आमचं तपास पथक आणि आमचं पूर्ण पोलीस स्टेशन त्या जोमाने आम्ही कार्य करत राहतो की नशामुक्त नागपूर ही संकल्पना इतकी चांगली आहे की आज असे हे ड्रग्स सेवन केल्याने जी आपली युवा पिढी आहे त्यांचे आयुष्य बर्बाद होत आहे। कारण की हे ड्रग्स सेवन केल्याने त्याचे गंभीर परिणाम मज्जा संस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होतात आणि जे युवक आणि युवती असे ड्रग्सचं सेवन करतात त्यांना जास्तीत जास्त 6 महिने ते 1 वर्षात ते संपूर्ण आयुष्यातून त्यांचं आयुष्य खराब होतं आणि पूर्ण शरीराच्या ऑर्गनवर त्याचे परिणाम होऊन वाईट परिणाम होऊन ते पूर्ण आयुष्यातून उठून जातात। त्यामुळे माझी युवा पिढीला एकच विनंती आहे की आपण नशापासून दूर राहावे आणि कोणत्याही नागपूरच्या जनतेला एक आव्हान आहे की कोणत्याही नशेबद्दल आपल्याला माहिती, ड्रग बद्दल माहिती मिळाल्यास आम्हाला माहिती द्यावी, डायल 112 वर माहिती करावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल। सदरच्या कारवाईमध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल, त्याच्यानंतर आमचे सह पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी साहेब, श्री शिवाजी राठोड साहेब दक्षिण विभाग, पोलीस उपायुक्त श्री रश्मिता राव सर आणि त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक श्री केंद्रे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलास आलोरे साहेब आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के साहेब आणि जे पोलीस अंमलदार आहे सदरच्या कारवाईमध्ये पोलीस हवालदार मनोज नेवारे, प्रकाश गाडेकर, अतुल टिकले आणि राहुल शेंडे आणि अविनाश चंगोले यांनी सर्वांनी ही दर्जेदार कारवाई आमच्या पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे।
सध्या सुरू असलेल्या नशाविरोधी मोहिमेमुळे संपूर्ण नागपूर शहरात एक सकारात्मक संदेश जात आहे. अजनी पोलिसांची ही कारवाई केवळ ड्रग्ज जप्त करणे किंवा आरोपींना अटक करण्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती समाजातील तरुणांना आणि त्यांच्या पालकांना एक गंभीर इशारा आहे की अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर पडणे अत्यंत आवश्यक आहे. नशामुक्त नागपूर हे केवळ एक घोषवाक्यच नसून ते प्रत्यक्षात आणण्याकरिता पोलीस दल अथक प्रयत्न करीत आहेत.